नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, महाराष्ट्र एका अभूतपूर्व अशा निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना जनरेशन नेक्स्ट महाराष्ट्राच्या या निवडणुकीच्या रणमैदानात पाय रोवून उभी आहे, एक आव्हान म्हणून उभी आहे आणि याच नव्या नेतृत्वाशी आज संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रियाताई सुळे आता आपल्या सोबत आहेत. ताई, तुमचं स्वागत आहे खूप खूप न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्रमध्ये. मी अभूतपूर्व अशी निवडणूक म्हणालो ताई, कारण तुम्हाला माहिती आहे की ही निवडणूक आजवरच्या निवडणुकीपेक्षा खूप वेगळी आहे आणि तुम्ही एक मोठी लढाई जिंकली आता आणि एका मोठ्या लढाईला सामोरे जात आहेत. त्याचं नेतृत्व तुमच्या हाती आहे. जेव्हा महाराष्ट्राकडे तुम्ही ही संधी मागताय, सत्तेची संधी मागताय, तेव्हा स्वाभाविक हा आहे की तुमचा अजेंडा नेमका काय या महाराष्ट्राला, का महाराष्ट्राने हा महाराष्ट्र तुमच्या हाती सोपवावा? एक तर नेतृत्व हे महाविकास आघाडीचं मिळून असेल, पहिला मुद्दा. आमच्या पक्षाचा चेहरा अर्थातच हे आदरणीय पवार साहेबच कालही आहेत, आजही आहेत आणि उद्याही राहतील. आणि हा पक्ष कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी आणि काँग्रेसच्या विचारांनी पुढे चाललेला आहे. हे पहिली बेसलाईन. आणि अर्थातच पुढे लोकांनी आम्हाला मतदान का करावं याचं कारण असं की आत्ताचं जे सरकार आहे किंवा महाराष्ट्राची जी परिस्थिती आज झालेली आहे, मग ते आर्थिक असेल, सामाजिक असेल, वैचारिक असेल, ह्या सगळ्यामध्ये दुर्दैवाने ह्या आत्ताचं जे सरकार आहे ते पूर्णपणे महाराष्ट्राला निराश करणार आहे. आणि आमचा अजेंडा त्यांना टीका करणं फक्त नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम दर्जाचं शिक्षण आणि उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा हा एक खूप मोठा अजेंडा घेऊन आम्ही पुढे काम करणार आहोत. आणि महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचाच राज्य आहे आणि अनेक उपक्रम महाराष्ट्राने असे केलेले आहेत ज्यांनी देशाला दिशा दिली आहे. म्हणजे मी एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देते की स्वच्छतेचं जेव्हा उदाहरण येतं तेव्हा सगळ्यांना असं वाटतं की ह्या सरकारने दिल्लीतल्या सुरू केलं आहे, पण ह्या राज्यामध्ये, या देशामध्ये 25 वर्षापूर्वी कैलासवासी RR पाटलांनी स्वच्छतेचा उपक्रम गाडगे बाबा महाराजांच्या नावाने सुरू केला. आणि अनेक क्रांती, म्हणजे महिला आरक्षणाचं बिल आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना या देशात जेव्हा राजीव गांधी साहेब आणि आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्या काळामध्ये पहिलं राज्य ज्याच्यात महिलांना आरक्षण मिळालं आणि महिला मोठ्या संख्येने निर्णय प्रक्रियेत आल्या ते महाराष्ट्रच राहिले. त्याच्यामुळे सामाजिक परिवर्तन आणि मला असं वाटतं की पुढचा जो महाराष्ट्र असेल तो समतेचाच महाराष्ट्र असला पाहिजे. आणि महिला सुरक्षितता किंवा नागरिक सुरक्षितता, नुसतं महिला मी म्हणणार नाही, महिलांची तर सुरक्षितता असलीच पाहिजे, पण त्याच्याबरोबर नागरिक सुरक्षितता जो आज राज्यामध्ये जो विस्कळीतपणा मला दिसतो. म्हणजे मी लहानाची मोठी झाले तेव्हा ह्या देशातले सगळ्यात चांगले पोलीस ही महाराष्ट्राचे आहेत. मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आजही आहे. प्रॉब्लेम पोलिसांमध्ये नाही आहे, प्रॉब्लेम मंत्रालयामध्ये आहे.